आज आपला बैल पोळा हाय. सर्वांना शुभेच्छा. आणि काल खांडमळ्या होत्या. बेल आणतात, झालं ते हे आणतात, आपलं काय, ते वाघ काढून आणतात ना या पट्याचा, त्या पळसाच्या याचा मुळीचा. त्याच्यात ते बांधतात, त्याच्या गळ्यात बांधतात, त्याला पाय धुतात. आणि आज अवतान घ्या, उद्या जेवाया म्हणून काल पूजा करतात. त्याला नदीला नेऊन धुतात, त्याला तेल पाजितात, त्याला झुली आणतात, त्याला रंग देतात, नया मोरक्या आणतात, नये कासरे आणतात, नया येसणी आणतात, त्याला काल सजवतात. इळभर त्याची व्यवस्थिशीर पूजा करतात. आता गावाकडे बैल पण हात पण आता तिकडली तिकीट करायचं. आपण इथं एकताचेच बैल आणि याचीच पूजा बांधली बघा. का आधी दियाला हळद कुकू लावायचं आणि दियाची पूजा करायची. दिवा लावून घ्यायचा. आपण काय पण करताना आधी गणपतीची पूजा असतो. याला हळद कुकू लावायची. अक्षिदा व्हायच्या. व्यवस्थिशीर पूजा करावी लागते. या नाड्याचा मान असतो, नाडा गळ्यात बांधावा लागतो. आज गावाकडनं या म्होरक्याला सुद्धा ते यसनी सुद्धा ना, ते कासऱ्या सुद्धा नव नव आणतात, नव वापरतात. आज समजा झुली आणतात, पायात तोडे घालतात, झालं शिंगायला भाशिंग बांधतात. भाशिंग एवढाले भाशिंग राहतात, असे बांधतात इथं इथं. आणि बैल सजवून मग पोळ्याला फिरवाय नेतात. पुढे बघा यायला इड्या ठेवल्या बैलाला. काकडीचा निवद असते या नौकाच्याला. सकाळ संध्याकाळी पुरणपोळी असते. का असं वाळा पण लागते. ए बसवा बाप्पा, तुमच्याकडूनच आम्ही मोठे झाले. आता मग संध्याकाळी पुरणपोळी करतात, त्याला सजितात. मग ते मानकरी येऊन तोरण बांधते, तोरण तोडते. आणि मग एकदाच सऱ्या गावचे बैल पारापशी गोळा होतात. आणि मग एका फिरितात, घरी आणून लग्न लावतात, पुरण पाय धुतात, त्याची व्यवस्थिशीर पूजा करतात. आणि त्याला निवद पुरणपोळीचं फायद्यात बामण बोलितात. बामणाच्या हाताने मंगळाष्टका बोलतात, लग्न लावतात. एकूण एकाच्या घरोघर लग्न लावाय जातात. आणि लग्न लावल्याच्या नंतर मग निवद चारितात. गाय बैलाई संग फिरवाय नेतात. झालं त्या लग्न लावताना पण त्याच्या जवळ गाय उभा करतात, तिची पण गायची पण पूजा करतात, गायला निवद चारितात. व्यवस्थिशीर एकूण एकाचं लग्न लावतात, एकूण एकाच्या घरी जातात समजेत जण. आणि एवढीच म्हणी ती बैलाचं काम करून घेतात घेतात घेतात, त्याचे कष्ट खातात. आणि बैल म्हातारे झाले की खाटकायला इकितात. खाटकायला इकायचं नाही, आपल्या दारात मरू द्यायचं, शेतात नेऊन मुठमाती करायची द्यायची.